पण हे सगळं होत असताना सागर तुकाराम मुंडे यांच्यावर एक पुस्तक पण आलंय बरं का. हां, कारण त्या तुकाराम मुंडे यांच्यावर आधारित पुस्तकाला सध्या मागणी सुद्धा मोठी आहे. तुकाराम असं या पुस्तकाचं शीर्षक आहे आणि प्रकाशन होण्याच्या आधीच आत्तापर्यंत या पुस्तकाचं किती बुकिंग झालंय माहितीये? 1,00,000. बापरे. आणि 17 जुलैला हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कोण हे अद्यापही ठरलेलं नाही. तर ज्येष्ठ पत्रकार शफी पठाण हे या पुस्तकाचे लेखक आहेत. आपल्यासोबत शफी पठाण जोडले गेलेत. त्यांच्याकडनं आपण काही मुद्दे जाऊन घेऊयात. शफीजी, काय एकदम म्हणजे तुकाराम मुंड्यांवर पुस्तक, अहो ते जे कोणाला मुलाखती देत नाहीत काही वेळेला त्यांच्यावर तुम्ही अख्खं पुस्तक लिहिलं, कस काय? तशी ती फार दीर्घ गोष्ट आहे, पण मी माध्यमात होतो 25 वर्ष. 5 वेगवेगळ्या दैनिकात महाराष्ट्रातल्या काम केलं आणि माध्यमातून बाहेर अगदी ठरवून पडलो. त्यानंतर जरा विचार केला की काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आहे, कारण हे जे संचित आहे लेखनाचं आपल्या पाठीशी, ते काहीतरी क्रिएटिव्ह झालं पाहिजे आणि त्या कल्पनेतून मग पुस्तक लिहिण्याचं ठरवलं. पण ते काय कथा, कविता, कादंबरी हा माझा पिंड नव्हताच मुळात. त्याच्यामुळे व्यक्तिचरित्र हे डोळ्यापुढे ठेवून लिहायचं असं ठरलं आणि ते मग कोणाचं असेल असं जेव्हा विचार केला तेव्हा पहिलं नाव माझ्या समोर तुकाराम मुंडेंचं. बरं, आता हे आधी सांगून टाका थोडं, म्हणजे सगळंच सांगू नका. पुस्तकात आहे ते पुस्तक वाचायलाच लागतं, एवढं मोठं पुस्तक तुम्ही लिहिलंय तर. पण आहे काय काय पुस्तकात? अगदी ढोबळमानाने सांगायचं झाल्यास तुकाराम मुंडे सरांच्या जन्मापासूनचा त्यांचा प्रवास आहे आणि त्यांचं बालपण, त्या बालपणात त्यांनी जे काही हाल अपेष्टा सहन केल्या त्याचं चित्रण त्या पुस्तकात आहे. तारुण्यात अभावग्रस्त जे काही जीवन त्यांच्या वाट्याला आलं त्याचं चित्रण त्या पुस्तकात आहे. तिथून IAS होईपर्यंतचा जो पूर्ण प्रवास आहे तो किती खडतर होता, किती चढ उतारांचा होता, किती त्रासदायक होता, याचं चित्रण त्या पुस्तकात आहे. आणि पुस्तकाचा एक भाग असा आहे ज्यात जे ते शासकीय सनदी सेवेत आल्यानंतर त्यांना जो काही त्रास झालाय आणि तो त्रास ज्याने कुणी दिलाय त्या सगळ्यांचा जे काही आहे, हा नाही कळलं त्या पुस्तकात शेवटच्या टप्प्यात घेण्यात आलाय. नाही शफीजी, हाच मुद्दा आणि याच मुद्द्याच्या आधारावर एक प्रश्न आहे की गेल्या 20, 22, 25 वर्षांच्या आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या जवळपास 21 ते 22 बदल्या. या सगळ्यामध्ये तुकाराम मुंढे आज ज्या ठिकाणी उभे आहेत, ज्या ठिकाणी उभा राहून महाराष्ट्रासाठी ते अप्रतिम असं कार्य करतायत, ते तुकाराम मुंढे या बदल्यांच्या काळामध्ये नेमके कसे होते, त्यांचं व्यक्तिमत्व, या संदर्भातले काही ठराविक मुद्दे तुम्ही सांगू शकाल का? हो, अगदी. हे बघा, पडद्यावर दिसणारे कर्तव्य कठोर, सत्याचा आग्रह धरणारे आणि त्या आग्रहाखातीर म्हणजे अगदी परिणामांची पर्वा न करता संकट डोक्यावर घेणारे, ही जी काही प्रतिमा तुकाराम मुंडे सरांची पडद्यावर दिसते आहे त्याच्या अगदी उलट अतिशय विनम्र, अतिशय कुटुंबवात्सल्य व्यक्ती आहे तुकाराम मुंडे. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं दुसरं पैलू आहे असं मला वाटतं आणि ज्याचं दर्शन पण ह्या पुस्तकाच्या रूपात वाचकांना होणार आहे. बरं, मगाशी मी हसलो एवढ्याच करता की तुम्ही नावांचा उल्लेख नाही केला, पण साधारणपणे कळलं तुमच्या हसण्यातनं आणि सांगण्यातनं नावं कुठली असू शकतात. त्याची उत्सुकता तर आहे. जमलं तर 1-2 नावं घेऊन टाका. कार्यक्रम कधी आहे, कोणाच्या हस्ते प्रकाशन होणार आहे आणि स्वतः तुकाराम मुंडे उपस्थित असणार आहेत का? हो, 17 जुलैला पुण्यात टिळक स्मृती सभागृहामध्ये सदाशिव पेठेत प्रकाशन होतोय आणि रंगनाथ पठारे जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत ते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असतील. आणि तुमचा जो दुसरा प्रश्न आहे की तुकाराम मुंडे सर त्या कार्यक्रमाला येणार आहेत का, तर त्याचं उत्तर हो असंच आहे. लेखक म्हणून मी आणि प्रकाशक म्हणून न्यू इरा पब्लिशिंग हाऊसनी, आम्ही दोघांनीही त्यांना संयुक्तपणे विनंती केली की सर, हे तुमच्या आयुष्यावरचं पुस्तक आहे आणि प्रेरणादायी असं पुस्तक आहे, तर तुम्ही त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आले पाहिजे. त्यांनी सुदैवाने आणि आमची ती विनंती स्वीकारली आणि तुकाराम मुंडे त्या कार्यक्रमाला येणार आहे. बरं, शेवटचा प्रश्न, अगदी 2 शब्दात उत्तर द्या जमलं तर. काय नाव, काय हिंट वगैरे काय देताय आत्ता? 17 जुलै एवढं पुरेसं आहे. नक्की शफीजी, तर या पुस्तकासाठी तुम्हाला देखील खूप शुभेच्छा. उत्सुकता आहे आणि NDTV मराठी देखील या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला नक्कीच आम्ही
ते कार्यक्रम कव्हर करण्याचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. गमतीत जर का धन्यवाद. म्हणायचं तर 17 म्हणजे खतरावर का